हरित महाकुंभ पर्यावरणासाठी प्रयागराज येथे नांदेड येथून 9,500 स्टील थाली व 10,000 कापडी पिशवी रवाना। आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल। नेतानगरी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नांदेड हरित महाकुंभ प्रयागराजसाठी नांदेड येथून 9,500 स्टील थाली व 10,000 कापडी पिशवी पाठवण्यात आली। पर्यावरण संरक्षण गतिविधीमार्फत भारतात महाकुंभमध्ये प्लास्टिक प्रदूषण कमी व्हावं यासाठी स्टील थाली व कापडी पिशवी अभियान राबविण्यात आले। नांदेड येथून 30 संकलन केंद्रात 9,500 थाली व कापडी पिशवी भाविकांमार्फत गोळा करून आज दत्त जयंती दिनी 14 डिसेंबर रोजी विधिवत पूजा करून ट्रकने पाठवण्यात आली। गजानन महाराज मंदिर तरोडा नांदेड येथे स्वामी चिन्मय बालाजी मंदिर स्वामी प्रत्यानंदजी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। असंख्य भाविक या कार्यक्रमाला उपस्थित होते। महाकुंभ 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 प्रयागराज येथे होत आहे। 45 कोटी भाविक या कुंभास भेट देणार आहेत। त्यांच्या जेवणाची व्यवस्था स्टील थाली केल्यामुळे करोडो प्लास्टिक थालीमुळे होणारं प्रदूषण थांबणार आहे। स्टील थाली प्रयागराज येथील भंडाऱ्यात वापरण्यात येणार आहे। विविध आखाड्यामार्फत 10,000 भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले। संपूर्ण भारतात लाखो स्टील थाली कापडी पिशवी संकलन झाले असून हे महाकुंभ प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। पर्यावरण गतिविधी नांदेड विभाग संयोजक श्री दीपक मोरताळे, सनतजी महाजन, डॉक्टर राजेंद्र पाटील, चंदा काबरा, धनंजय नलबलवार, संदीप कराळे, संतोष परळीकर, गुरु अरुण पोपळे, राजेंद्र देवनीकर, एकनाथ गुले, दीपा तोष्णीवाल, कल्पना राठी, निशा अग्रवाल, चंदा महेश काबरा, दीपा तोष्णीवाल, रुचि राठी, निशा अग्रवाल, उषा शर्मा, विमल चक्रवार, पूजा मोदी, कल्पना राठी, कल्पना चौधरी, किरण अग्रवाल व असंख्य भाविक उपस्थित होते। पहा सविस्तर वार्ता। 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी म्हणजे मकर संक्रांती ते महाशिवरात्र हा महाकुंभचं आयोजन प्रयागराज येथे होत आहे। दर 12 वर्षी येणाऱ्या पूर्ण कुंभाचे जेव्हा 12 कंप्लीट होतात सर्कल 144 वर्षानंतर येणारं जे कुंभ आहे ते महाकुंभ म्हणून प्रयागराज येथे साजरं होतं आहे। यावेळेस साधारण 45 भाविक महाकुंभास भेट देणार आहे। साधारण रोज 1 कोटी भाविकांची तिथं व्यवस्था करण्यात आलेली आहे। तिथे जे प्लास्टिकचा कचरा आहे जेवणाच्या पत्रावळीचा ते होऊ नये म्हणून पर्यावरण संरक्षण गतिविधीमार्फत पूर्ण भारतातलं स्टीलच्या थाली आणि कापडी पिशवी याचं संकलन मोहीम राबविण्यात येत आहे। त्याला भाविकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे। नांदेडमध्ये साधारण जवळपास 9,500 आपल्या स्टीलच्या थाली आणि थैली संकलन झालेलं आहे, ज्यामध्ये साधारण 50 लाख भाविकांचं या 45 दिवसात जेवणाची व्यवस्था होईल। म्हणजे नांदेडच्या संकलनामुळे साधारण 50 लाख प्लास्टिकच्या जे थाली आहेत तिथं कमी होतील। याच्यामुळे तिथं प्रदूषण कमी होईल गंगाबाईचं। या मोहिमेमध्ये जेवढे सर्वजण सहभागी झाले त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो व असंच धर्मकार्यामध्ये आपण सहभाग घ्याल असं आशा व्यक्त करतो। धन्यवाद।